नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं खाना खजाना चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाकरिता आपण बनवत आहोत साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी ही खूप लाभदायक असते। याच्यासाठी आपण सर्वात पहिले एक बटाटा चिरून घेतलेला आहे। एक पेस्ट तयार करत आहोत मिरची आणि मिठाची। त्यात मी कापलेल्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत। 10-15 मिनिटांनंतर ही बटाटे असे शिजलेले आहेत। यात थोडे मी शेंगदाणे टाकलेले आहेत। खडे शेंगदाणे खूप छान लागतात। थोडी मिरची कट करून टाकलेली आहे। कढीपत्ता टाकलेला आहे। आता हा पेस्ट टाकायचा आहे। याच्यात आपण जो तयार केला होता तो, त्यात मीठ टाकल्यामुळे तुम्हाला मीठ टाकायची परत गरज नाही। याला चांगल्यापणे ढवळून घ्यायचं आहे। आता रातभर भिजलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तुम्ही सर्व लाईक सबस्क्राईब नाही करत तर वाईट वाटतं यार। याच्यात मी थोडी साखर आणि लिंबू टाकलेला आहे। तयार झालेली आहे आपली साबुदाणा खिचडी।